सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रातील शास्त्रीनगर परिसरात सध्या मी उभा आहे। तुम्ही पाहू शकता की शास्त्रीनगर उर्दू शाळा आहे। या ठिकाणी एक मतदान केंद्र आहे। मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला असो पुरुष असो पाहू शकता आपण कशा पद्धतीने मतदानाचा जो अधिकार आहे, संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो बजावण्यासाठी लोक येत आहेत। अशा पद्धतीने महिला प्रचंड गर्दी करून आहेत। पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना चालता फिरता येत नाही अशांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी रिक्षाची सोय केलेली आहे। आपण पाहू शकता की ज्येष्ठ नागरिक कशा पद्धतीने रिक्षाने येत आहेत, पण मतदानाचा हक्क कोणत्याही परिस्थितीत ते बजावत आहेत। चालता येत नाही, काही जणांना लाठीकाठी घेऊन चालत आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी आहेत, अपंग आहेत, दिव्यांग आहेत, असं असतानाही अनेक जण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पूर्ण उत्साहाने सध्या दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहतोय आपण की कशा पद्धतीने चालता येत नसताना सुद्धा या आजीबाई मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काठी घेऊन पुढे जात आहेत। पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। विचारूनच त्यांचा ID कार्ड पाहून, मतदानाचं कार्ड पाहूनच त्यांना आत सोडण्यात येत आहे। आपण आत पाहू शकता की कशा पद्धतीने मतदानासाठी रांग लागलेली आहे आणि पोलीस जे आहेत ते स्लिप पाहून आतमध्ये सोडत आहेत। बंदोबस्त कडक लावण्यात आलेला आहे। प्रचंड गर्दी आहे। शास्त्रीनगर परिसर जो आहे तो शहर मध्यचा संवेदनशील भाग मानला जातो, त्यामुळे या ठिकाणी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात कडक पहारा देत असताना आणि बंदोबस्त कडक लावल्याचं आपल्याला एकंदरीत पाहावयास मिळत आहे। पाहत रहा आझादी बचाव न्यूज चॅनल सोलापूर।